नमस्कार. बृहन्मुंबई महानगरपालिका शिक्षण विभाग अंतर्गत व्हर्च्युअल ट्रेनिंग सेंटरमध्ये तुम्हा विद्यार्थ्यांचे हार्दिक स्वागत. मुलांनो, कोविड-19 कालावधीत शिक्षणाची गाडी रुळावरून घसरू नये यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने देशभरातील सर्व विद्यार्थ्यांना विनामूल्य व दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी एज्युकेशन फॉर ऑल इनिशिएटिव्ह अंतर्गत BMC एज्युकेशन हे चॅनेल सुरू केले आहे. मुलांनो, या चॅनेलचा तुम्हाला नक्कीच लाभ होईल. मी प्राची लुडवे आज तुम्हाला आपल्या अभ्यासक्रमातील एक महत्त्वाचा पाठ शिकवणार आहे. चला तर पाठाला सुरुवात करूया. नमस्कार, मी प्राची लुडवे, तुमची व्हर्च्युअल टीचर. आज तुम्हाला शिकवणार आहे इयत्ता 7वी मराठी बालभारती भाग 3 मधील 14वा पाठ, कवितेची ओळख. पाठाचं नाव आहे कवितेची ओळख. तर बाळांनो, या पाठाच्या ज्या लेखिका आहेत शारदा दराडे यांचा आपण प्रथम परिचय करून घेऊया. त्यांचा जन्म 1979 सालचा आहे. विविध वृत्तपत्रे व मासिकातून त्यांनी लेखन केलेले आहे. गाडग्यातील अमृतवाणी या काव्यसंग्रहात काही कवितांचे त्यांनी लेखन केलेले आहे. सदर पाठ्यपुस्तकासाठी महाराष्ट्रातील शिक्षकांकडून मागवण्यात आलेल्या एकांकिकामधून प्रस्तुत एकांकिकेची निवड करण्यात आलेली आहे. म्हणजे जेव्हा हे पाठ्यपुस्तक तयार झालं त्यावेळेला ह्या पुस्तकासाठी तयार करण्याच्या वेळेस पुस्तकासाठी एकांकिका मागवल्या गेल्या होत्या. त्या एकांकिकांमधून शारदा दराडे लेखिका यांची ह्या एकांकिकेची निवड झालेली आहे. लेखिका जिप्र शाळा पिंपळगाव, चिलमखा, केंद्र मेहुना राजा, तालुका देऊळगाव राजा, जिल्हा बुलढाणा येथे प्राथमिक शिक्षिका म्हणून कार्यरत आहेत. आता हे आपला पाठ म्हणजे एकांकिका आहे. एकांकिका म्हणजे काय? तर एक अंकी नाटक. नाटक तुम्ही पाहिलं आहे का? किंवा एखादं नाटक वाचलं असेल किंवा पाहिलं असेल नाट्यगृहामध्ये जाऊन. ते नाटक हे 3 अंकी असतं. मोठं नाटक हे 3 अंकी असतं, साधारण 2-2.5 तासाचं. आणि एकांकिका हे एक छोटं नाटक म्हणजे 1 अंकी नाटक असतं. कळलं का? एखादा छोटासा विषय घेतलेला असतो, त्यामध्ये आकाराने छोटं नाटक म्हणूया आपण, ठीक आहे. आणि एखादा छोटासा विषय तो कमी वेळात सादर केलेला असतो, कमी वेळात सादर करायचा असतो. अशा ह्या छोट्या नाटकाला म्हणतात एकांकिका. तर आपले हे लेखिका शारदा दराडे यांनी पुस्तकासाठी लिहिलेली एकांकिका आहे. तर पाहूया आता पाठाचा परिचय. आपण काय पाठ आहे हा आपला? ही एकांकिका जी आहे ती काय आहे? तर या पाठामध्ये सुधीर नावाचा एक मुलगा आहे, हा पहा या ठिकाणी, आणि त्याचे आजी आजोबा आहेत. त्याला शाळेत काव्य प्रतिभा या विषयावर आधारित एक प्रकल्प दिलेला असतो शाळेतल्या बाईने. आधी प्रथम आपण प्रकल्प म्हणजे काय तुम्हाला माहिती आहे ना मुलांनो? शाळेमध्ये तुम्हाला आता जे मार्क्स असतात ते 2 प्रकारे असतात. संबंध पुस्तकाच्या अभ्यासावर सगळे 100पैकी 100 मार्क नसतात. आकारित मूल्यमापन आणि संकलित मूल्यमापन 2 प्रकार असतात. संकलित म्हणजे काय? तुमच्या सगळ्या ज्या वर्षभराच्या परीक्षा असतात त्यांचे मार्क. आणि आकारित म्हणजे काय? तर तुम्हाला शाळेतून प्रोजेक्ट म्हणजे प्रकल्प, प्रोजेक्ट हा इंग्रजी शब्द झाला, प्रकल्प देतात प्रत्येक विषयाचा. माहिती आहे ना? मराठी विषय, गणित विषय असेल, इतिहास, भूगोल, प्रत्येक विषयाचा एक वर्षभराचा एक विषय तुम्हाला दिलेला असतो, प्रत्येक विषयनिहाय. मग तो विषय कोणता असेल, समजा इतिहासामध्ये असेल तर तुम्ही नाणी गोळा करा, किंवा पोस्टाची तिकीटं गोळा करण्याचा प्रकल्प असेल. मग जी तुम्हाला तिकीटं वेगवेगळ्या प्रकारचे मिळतील ती तुम्ही वही करायची, त्या वहीमध्ये ते तिकिटांची चित्र चिटकवायची. आणि चिटकवून झाल्यानंतर ती वर्षभराच्या शेवटी तुम्हाला तो प्रकल्प काय करायचा असतो? सादर करायचा असतो. स्वतः माहिती शोधून तो मांडणी व्यवस्थित, त्याला रंगरंगोटी वगैरे करावी लागते प्रकल्पाला. कधीकधी प्रकल्पाचा विषय समजा आपल्याला समजत नसेल मुलांना तर आपण घरातल्यांची मदत पण घेतो, बरोबर ना? हे प्रकल्प म्हणजे दिलेलं आहे बघा, योजनाबद्ध केलेले कार्य. योजनाबद्ध म्हणजेच काय? तुम्हाला ठरवून एखादा विशिष्ट विषय दिले त्याच्यासाठी आपण जे काम करतो त्याला काय म्हणतात? प्रकल्प असे म्हणतात.
तर शाळेमध्ये कधी ग्रुप प्रकल्प असतात 4 मुलांना मिळून 5 मुलांना मिळून, पण बहुतेक करून तुम्हाला म्हणजे प्रत्येकाला वेगवेगळा प्रकल्पच दिलेला असतो प्रत्येक विषयाचा, कारण मार्क तर प्रत्येकाला द्यायचे असतात ना. तर असा आपल्या सुधीर जो आहे पाठामध्ये, त्या सुधीरला एक शिक्षका त्याच्या बाई ज्या आहेत त्यांनी एक प्रकल्प दिलेला असतो. काय प्रकल्प आहे त्याला? काव्य प्रतिभा. काव्य प्रतिभा म्हणजे काय? तर कविता निर्माण करण्याची शक्ती. तुम्ही कविता निर्माण करू शकता की नाही, कविता तुम्हाला तयार करता येते की नाही, यावर आधारित त्याला प्रकल्प दिलेला आहे. आणि हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी त्याच्या घरातील सर्वजण त्याला मदत करतात. सर्वजण काय करतात? घरातले सर्वजण तर संभाषण जे करतात ते कवितेतून करतात. नेहमीचं जे बोलणं आहे घरातलं ते कवितेतूनच बोलतात. ते लेखिकेने ह्या काव्यरूपी संभाषणातील गमती जमती ज्या आहेत त्या प्रस्तुत एकांकिकेमधून काय केलेल्या आहेत? मांडलेल्या आहेत. कळलं की ना? सर्वजण त्या प्रकल्पाला, त्याला घरातील सर्वजण मदत करतात आणि सर्वजण त्याला काव्यप्रतिभा त्याच्यामध्ये निर्माण व्हावी, म्हणजे काव्य कसं बनवायचं, कविता कशी बनवायची हे त्याला सुधीरला कळावं म्हणून सर्वजण कवितेमध्ये बोलू लागतात. तर अशा प्रकारे कवितेमधून साधलेल्या संवादांची ही एक मजेशीर एकांकिका आहे. तर पाहूया आपण काय ह्या कथेमध्ये किंवा ह्या एकांकिकेमध्ये काय मजा आहे, पाहूया आपण. शाळा सुटते, सुधीर घरी येतो, पण कुणाशीच बोलत नाही, विचारात गुंतलेला असतो. आता हे जे कंसात जे लिहिलेलं आहे ना, सूचना लिहिली आहे पहा. जे आपण तुम्ही कधी नाट्यगृहामध्ये नाटक पाहायला गेलात तर प्रेक्षक समोर बसलेले असतात आणि ते रंगमंचावर रचना असते, काही टेबल खुर्ची वगैरे, आणि काही व्यक्ती जे सुरुवात करणारे असतात नाटकाला, ते कोणी पेपर वाचत बसला असेल, कोणी काहीतरी काम करत असेल, सुरुवात अशी असते नाटकाची. आणि मग त्यांच्यामधले जे संभाषण जे असतं ते सुरू होतं. मग त्या ठिकाणी टेबल मांडलेला आहे, एक व्यक्ती बसलेली आहे, अमुक एक व्यक्ती काही पेपर वाचत आहे. अशा प्रकारे जे असतं आपल्याला तिथे नाटक आपण बघत असताना काय होतं, आपल्याला समोर दिसतं. पण जे लेखी नाटक असेल अशा प्रकारे असं तुमच्या पुस्तकात दिलेलं, तर तिथे आपल्याला तिथे रंगमंचावर काय चाललं आहे कळत नाही ना. मग त्या रंगमंचावर जी काही एक दृश्य आहे त्याची कल्पना, रंगमंचावर नाटक सुरू होण्यापूर्वी जे दृश्य आहे ते या ठिकाणी असं कंसात दिलेलं असतं. त्याला रंगसूची असे म्हणतात. काय म्हणतात? रंगसूची. म्हणजे रंगमंचावर काय आहे ते सूचना, की लोकांना आता पुढे नाटक तुम्ही वाचणार तर तिथे रंगमंचावर काय आहे ते तुम्हाला कळावं, ही सूचना कंसामध्ये दिलेली असते. मोठ्या नाटकामध्येही असं असतं. मोठी नाटकं आपण जेव्हा वाचतो ना त्यामध्ये असे ह्या कंसामध्ये सूचना दिलेल्या असतात. तर या ठिकाणी शाळा सुटते आणि सुधीर घरी येतो, पण तो कुणाशीच बोलत नाही, आपल्या विचारात गुंतलेला आहे. ठीक आहे. तर त्याला आजोबा विचारतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? म्हणजे प्रवेश म्हणजे तो आला आहे ना घरात त्याने एंट्री केली, आला आहे, तर आजचा तुझा हा घरातला प्रवेश शांत कसा? शांत म्हणजे नेहमी तो कसा गप्पा मारत उड्या मारत वगैरे येत असेल ना. मुलं बघा शाळेतनं आले की आई मला खायला दे, आई मला चहा दे, आई मला, असं ओरडत बोलत वगैरे येतात. पण आज तो असा शांत आला. मग आजोबा विचारतात, अरे सुधीर, केव्हा आलास? आजचा प्रवेश असा शांत कसा? म्हणजे घरात तुझी जी एंट्री आहे शांत कशी? सुधीर म्हणतो, बघा या ठिकाणी नाटकामध्ये सुधीर डॅश 2 डॉट आणि पुढे लिहिलं, म्हणजे कोण म्हणालं ते त्याचं नाव असतं. हे नाटकच आहे ना एक छोटं एकांकिका. आजोबा, काव्यप्रतिभा वाढवा म्हणजे काय हो? तो आजोबांना विचारतो. मला काव्यप्रतिभा वाढवायची आहे, माझी कविता निर्माण करण्याची शक्ती वाढवायची आहे, म्हणजे काय हो? आजोबा म्हणतात, कोणी सांगितले रे तुला हे? सुधीर म्हणतो, आज शाळेत बाईंनी आम्हाला काव्य प्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न, हा प्रकल्प दिला आहे. मला तर ताणच आला आहे. ताण म्हणजे काय? डोक्यावर त्याच्या ताण आला आहे. म्हणजे आपण आता इंग्रजी शब्द आपण म्हणतो ना, टेन्शन आलं आहे, मनाच्या त्याच्या बुद्धीवर दबाव आला आहे, की काव्यप्रतिभा वाढवण्यासाठी तुम्ही केलेले प्रयत्न, हा प्रकल्प दिला बाईने. काय करू मी आता या प्रकल्पासाठी तेच मला कळत नाही. आजी म्हणते, अरे फार सोपं आहे ते. कविता करण्याची, समजून घेण्याची, आपली आकलनशक्ती वाढवणं म्हणजे काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तू प्रयत्न करायचे आहेस, हेच बाईंनी सांगितलं आहे.
आजी म्हणते अरे फार सोपं आहे, तुला कविता करायला यायला पाहिजे, कविता समजून घ्यायला पाहिजे. आपली आकलन शक्ती म्हणजेच काय, आपली एखादी गोष्ट समजण्याची ताकद, म्हणजे कविता कशी करायची हे तुला समजून घ्यायचं आहे, म्हणजेच काव्यप्रतिभा वाढवणं. त्यासाठी तुला प्रयत्न करायचे आहेत, हेच सांगितलं आहे बाईंनी. आजी त्याला सोप्या भाषेमध्ये समजावून सांगते. तर सुधीर म्हणतो, पण मी हे कसं करू, मला कसं कळणार काव्यप्रतिभा वाढवायची, कशी कविता करायची ते कसं कळणार मला. आजोबा म्हणतात, अरे काळजी नको करूस, यासाठी आपण सगळे मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्यप्रतिभाही वाढेल आणि कविता करणं, कवितेचं आकलन होणं म्हणजे काय हेही तुला समजेल. म्हणजे आपण सगळ्यांनी मिळून तुला मदत. तुम्हाला मी सांगितलं की प्रकल्प करताना कधीकधी प्रकल्पाचा विषय सोपा असेल तर तुम्ही स्वतः कराल शाळेचा, परंतु कधीकधी प्रकल्पाचा विषय आपल्याला कळत नाही ना, मग आपण घरच्यांची मदत घेतो, आईची, ताईची, बहीण, दादाची प्रकल्प करण्यासाठी. मार्क तर तुम्हालाच मिळणार. तसंच आजोबा म्हणतात, आपण सर्व मिळून प्रयत्न करू, म्हणजे तुझी काव्यप्रतिभा वाढेल, तुला कविता करणं, कवितेचं आकलन होणं, म्हणजे कविता तुला समजणं, हे सर्व तू कविता कशी करायची तेही तुला कळेल, तुझी समजेल तुला. तर आजी म्हणते, तुम्ही हो काय प्रयत्न करणार. आजी म्हणते, तुम्ही काय करणार प्रयत्न. आजोबांना आजोबा म्हणतात, आपण आजपासून कवितेत संभाषण करायचं, म्हणजे आपण सर्वांनी कशात बोलायचं. आपण आता हे जे बोलतो ना, मी तुम्हाला शिकवते आहे, तुम्ही एका वर्गामध्ये तुम्ही मित्रांशी, बाईंशी बोलता, बाईंना प्रश्न, हे गद्यात बोलणं झालं. हे कशामध्ये बोलणं झालं, याला म्हणतात गद्यात बोलणं. कवितेत बोलणं म्हणजे कवितेच्या भाषेत बोलायचं. कविता कशी असते ना, तर त्या कवितेच्या भाषेत आपण बोलायचं आणि ते तू कागदावर उतरून घेईल, म्हणजे त्याला कविताही समजेल आणि त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. म्हणजे आपण कवितेत बोलायचं आणि सुधीर काय करेल, कागदावर लिहून घेईल, म्हणजे त्याला कविता कशी तयार होत तेही समजेल, बरोबर ना. म्हणजे त्याची कविता आकलनशक्ती वाढेल, काव्यप्रतिभा निर्माण होईल त्याच्या स्वतःमध्ये आणि त्याला त्याचा प्रकल्पही पूर्ण होईल. आई म्हणते, सुधीर हातपाय धू आणि दूध घे. त्याची आई म्हणते, सुधीर तू हातपाय धू आणि दूध घे बरं. सुधीर, आजी मी कागद आणि वही घेतो, आत्ताच आपण सुरुवात करू. तो आजीला म्हणतो, मी काय करतो, आपण कवितेत बोलायला सुरुवात करूया आणि मी आत्ताच काय करतो, कागद वही वगैरे घेतो आणि आपण आत्ता सुरुवात करूया. कोण म्हणतो, सुधीर म्हणतो. ठीक आहे. आजी दिवा लावते, संध्याकाळच्या वेळेला दिवा लावतो ना आपण, आणि व मोठ्याने शुभंकरोती म्हणते. शुभंकरोती माहिती आहे ना, शुभंकरोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. लहान मुलं देव प्रार्थना म्हणतात ना दिवा लावलं की, तसं आजी शुभंकरोती म्हणते. आणि आजी काय म्हणते पहा बरं, घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते कांद्याची पात. कांद्याची पात माहिती आहे ना तुम्हाला, पालेभाजी आहे ही. बघा आजीने कविता करायला सुरुवात केली. घरामध्ये लावते सांजवात, भाजी करते कांद्याची पात. सांजवात म्हणजे काय, संध्याकाळी देवघरामध्ये आपण जो दिवा लावतो त्याला म्हणतात सांजवात, संध्याकाळच्या वेळेला लावलेला दिवा. आणि आजी म्हणते भाजी करते कांद्याची पात. आता पहा यामध्ये सांजवात, कांद्याची पात, वात आणि पात शेवटचे शब्द बघा, शेवटचे शब्द सारखे आलेत, म्हणजे त्यांचं उच्चारण सारखं आलं. त्याला यमक जुळवणे म्हणतात. काय म्हणतात, यमक जुळवणे. यमक जुळवणे म्हणजेच काय, दोन ओळींच्या शेवटाला असलेले समान शब्द. शब्द जरी सारखे नसले तरी त्यांचं उच्चारण सारखं असतं बघा. तर आजीने कविता करायला सुरुवात केली, बरोबर ना. आता हे जर गद्यात बोलायचं असेल तर मग कसं बोलणार, मी घरामध्ये संध्याकाळचा दिवा लावत आहे आणि कांद्याची पात करत आहे, कांद्याच्या पातीची भाजी करत आहे, हे झालं गद्यात बोलणं, बरोबर. पण आजीने कसं बोलले, आजी गद्यात नाही बोलली नेहमीप्रमाणे, आजीने कविता तयार केली. हे का केलं, सुधीरला समजण्यासाठी, सुधीरला कळलं पाहिजे की कविता कशी तयार होते, म्हणून आजीने कवितेच्या भाषेमध्ये सुधीरशी संभाषण करायला सुरुवात केली. आता आजोबासुद्धा कविता करतात पहा. आजोबा काय म्हणतात, आता म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. वात काय आहे, एक रोग आहे, म्हणजे जे सांधे असतात ना वय झाल्यानंतर, वयस्कर व्यक्तींचे जे आपले सांधे माहिती आहे ना तुम्हाला, ज्या ठिकाणी जोड असतो, आपण विज्ञानात तुम्ही शिकलात, जॉईंट्स, तिथे काय होतात, तिथे दुखतं.
कळलं ना. तर माझे सांधे दुखतात, त्यामुळे म्हाताऱ्याचा वाढतो वात, नको भाजी करू तू कांद्याची पात. इथे पण बघा वात पात आलं ना, म्हणजे तू कांद्याची पातीची भाजी करू नको, तर माझा वात वाढतो आहे. आजी म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. म्हणजे आजी काय म्हणते, कधीतरी कशाला म्हणतील का हो. हो म्हणता का तुम्ही कुठल्या गोष्टीला, मी सांगितलं की तुम्ही उलटच सांगता. कधीतरी कशाला म्हणाल का तुम्ही हो, मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देता खो. खो म्हणजे नकारच देता तुम्ही. मी सांगितली कुठली भाजी तर तुम्ही ती नकोच म्हणता. नेहमी मी सांगितलेल्या भाजीला नेहमीच देतात खो. सुधीर म्हणतो, ए माझी सुपर आजी. सुपर म्हणजे काय, त्याला कळलं ना, आजी कवितेमध्ये बोलते, माझी श्रेष्ठ आजी, छानपैकी छान छान कविता करणारी सरस आजी. ए माझी सुपर आजी, तुला आवडेल ती कर भाजी. कुठले तुला आवडेल ती भाजी कर. बघा आजीने आणि आजोबाने कविता केल्याबरोबर त्यालासुद्धा कवितेमध्ये बोलता आलं. बघा त्याने पण कविता केली बघा, यमक जुळवून केली की नाही, आजी आणि भाजी. प्रत्येक ठिकाणी 2-2 वाक्यामध्ये शेवटचे शब्द तुम्ही पहा. आजोबा काय म्हणता, तू बनव भाजी छान छान चवळी, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. बघा चवळी कवळी, चवळी माहिती आहे ना, चवळीची अशी भाजी असते. चवळी पालेभाजी पण असते आणि चवळी कडधान्याची जी भाजी असते बटाटा घालून छानपैकी शिजल्यावर ती भाजी मऊ होते, बरोबर ना. त्यामुळे तरी पण आजोबा म्हणतात, ए सुधीर आण रे इकडे दातांची कवळी. दातांची कवळी माहिती आहे ना, म्हाताऱ्या माणसांचे दात जर नसतील तर असे आर्टिफिशियल म्हणजे कृत्रिम दात बसवतात, त्यांना दातांची कवळी असे म्हणतात. आजी काय म्हणते, आजी बघूया. बरं बाई तुमची इच्छा हाच ध्यास, भाजी बनवते चवळीची खास. तुमची इच्छा, तुमची काय इच्छा आहे तुम्ही सांगाल ती इच्छा हाच द्यास, हीच माझी ओढ किंवा तीव्र इच्छा. हां म्हणजे तुम्ही जे सांगाल तेच मी करणार. भाजी बनवते चवळीची खास, ध्यास आणि खास शब्द आले बघा. सगळेजण खो खो हसतात आणि बाबांची रात्रपाळी असते. सगळेजण म्हणजे इथे आई आजी आजोबा सगळे हसायला लागतात आणि बाबांची रात्रपाळी आहे. बाबा म्हणतात, अगं आई पटकन खायला देना ग काही, मला ऑफिसला जाण्याची घाई, नाहीतर बॉस करू देणार नाही सई. बाबा पण काव्यामध्ये बोलत आहेत बघा, है ना, सगळीकडे बघा आई काही घाई सई आहे ना. अगं आई मला पटकन काहीतरी खायला दे, मला ऑफिसला जाण्याची घाई आहे, नाहीतर बॉस करू देणार नाही सई. सुधीर, कसली घाई कसली सही, आजीनं दिलं चपाती दही. आजीला ते आई म्हणतात ना, तर आजीने त्यांना चपाती दही दिली. आई म्हणते आता सुधीरची आई, हां काय बाई कवितेची कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल. बघा आई पण कवितेत बोलते रुमाल कमाल, बोलतात नि हसतात तोंडावर धरून रुमाल, तोंडावर रुमाल धरून हसतायत. आजी, आता सोड रे घराचा पाश, ऑफिसात जा आता सावकाश. कोणाला म्हणते, रात्रपाळीला कामाला जायचं असतं ना, तर आजी त्याच्या मुलाला म्हणजे त्याच्या सुधीरच्या बाबांना म्हणते, आता घराचा पाश सोड. म्हणजे काय, घराची तू ओढ तुला असेल तर ते तू काय कर, घराची ओढ तुला तर नको, तू आता घरामध्ये आहेस ते आम्ही घरातलं आम्ही बघतो, तू काय कर पास सोड. म्हणजे बंधनातून मुक्त होणे, एखाद्या बंधनातून मुक्त होणे त्याला म्हणतात पास सोड. आणि म्हणजे घराकडे तर तू काही लक्ष देऊ नको, तू जा, तुला कामावर जायला उशीर होईल ना, सही करायला देणार नाही ना बॉस, नाही तर ऑफिसात जा आता सावकाश. बाबा ऑफिसला जातात आणि आजोबा फिरायला निघतात. आजोबा म्हणतात, मला द्या काठीने चप्पल, कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. काठीने चप्पल द्या आणि कोटाचं जोडून द्या तुटलेलं बक्कल. त्यांच्या कोटाचं बटन तुटलं असेल तर ते काय म्हणतात, मला जोडून द्या. आजी, तुम्हाला तर समजतच नाही, तोडून ठेवता काही ना काही. आजी काय म्हणते, तुम्हाला तर काही समजतच नाही. आजी वैतागते, काही ना काही नेहमी तुम्ही तोडून ठेवता. असं कोण बोलत आहे, आजी बोलत आहे. आई आता रागवते. आई काय म्हणते बघा, आई ही आपल्या सासूबाईंना बोलते ना, सुधीरच्या आजीना. काय म्हणते, आई तुम्ही बाबांवर चिडू नका, रागाचा तुम्ही सोडा आहे का. तर ते आजी रागवते ना त्यांच्यावर,
काही ना काही तोडून ठेवतात म्हणून. तर आई काय म्हणते, त्यांच्यावर चिडू नका तुम्ही, रागाचा तुम्ही सोडा हे का. राग जो आहे तुम्हाला, आजीला ती म्हणते ना की रागाचा हेका म्हणजे हट्ट धरणे, रागाचा हट्ट जो तुम्ही धरताय तो सोडून द्या. हां, आजी म्हणते म्हणे रागाचा सोडा हे का, रागाचा मी हट्ट सोडू म्हणजे मी राग नको करू हे ना, असं म्हणते. कामाचा कामे घेतलाय ठेका, मी काय सगळ्या कामाचा मी काय ठेका घेतलाय. ठेका घेतला म्हणजे काय करणे, कंत्राट घेणे, सगळं काम मीच करायचं का, असं आजी म्हणते. हां, शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. आई त्याचं शिवणकाम शिकली असेल म्हणून आजी काय म्हणते, तर शिवणकाम शिकलीस पण बक्कल लावायला चुकलीस. बक्कल नाही लावलं, त्यांच्या पॅन्टीचं जे तुटलं ना, कोटाचं जे बक्कल तुटलं ते नाही लावलं. बक्कल लावायला चुकलीस म्हणजे विसरलीस है ना. शिकलीस चुकलीस या ठिकाणी आले बघा. आई काय म्हणते, चिडता का हो माझ्यावर, माया करावी सर्वांवर. आई काय म्हणते आपल्या सासूबाईंना, की का चिडताय माझ्यावर, सगळ्यांवर माया करावी, प्रेम करावं सगळ्यांवर, बरोबर ना, असं आई म्हणते. सुधीर म्हणतो, तुम्ही आता नका भांडू. त्याला वाटलं आजी आणि आई भांडतायत, बोलतायत ना, तुम्ही आता नका भांडू, भांडण ऐकून येतंय रडू. त्याला पण कविता सुचायला लागली पहा, सुधीरला पण, भांडू रडू है ना. लहान तोंडी मोठा घास. आता तो लहान आहे ना, आता आजी आणि आई दोघी मोठ्या आहेत, तर तो बोलतो आहे की मी लहान तोंड असून मोठा, म्हणजे लहान तोंडी मोठा घास ही म्हण आहे माहिती आहे ना. काय की सामान्य माणसाने काहीतरी वेगळं अनोखी, म्हणजे आपल्या लहान मुलाने वगैरे मोठ्यांना बोलणे ह्याला म्हणतात काय, म्हणजे जिथे बोलणं योग्य नाही त्या ठिकाणी बोलणे ह्याला म्हणतात लहान तोंडी मोठा घास. तर तो काय म्हणतो आई आणि आजीला की नका भांडू, मला रडू येते तुम्ही भांडताना पाहून. करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. लहान तोंडी मोठा घास, करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. आईने भाजी करायला ठेवली असेल, इकडे या दोघी बोलतायत आणि त्यामुळे करपलेल्या भाजीचा वास येतोय. तो सुधीरने सांगितलं करपलेल्या भाजीचा सुटलाय वास. बघा इथे घास आणि वास. आता सुधीर रुसला आणि तेवढ्यात ताई येते. सुधीर का रुसला, कारण आई आणि आजी भांडत होत्या ना, तर ते ऐकून तो रुसला. तेवढ्यात ताई येते, रुसला म्हणजे रागावला. आणि तेवढ्यात ताई येते. तिला हे वातावरण नवीन असतं ना, तिला काय माहिती नाही काय कशाला हे सुरुवात केलेलं आहे ते, म्हणजे हे जे कवितामध्ये बोलणं. तरी पण जेव्हा तिला विषय कळला की बाबा आपल्या भावाला प्रकल्प दिला आहे कविता काव्यप्रतिभा वाढविण्याचा, तेव्हा ती पण खो खो हसते, पण आनंदित होते आणि सहभागी होते. म्हणजे तीसुद्धा त्यांच्यामध्ये कवितेमध्ये संभाषण करण्यास सामील होते. कोण, त्याची बहीण ताई जी आहे ते. सामील होणे, सहभागी होणे म्हणजे सामील होणे. ताई म्हणते, बरं का आजोबान आजी, दूर करू सुधीरची नाराजी, कवितेत मारेल तो बाजी. बघा पहिले 3 बघूया आपण. बरं का आजोबान आजी, ताई काय म्हणते, दूर करू आपण सुधीरची नाराजी. सुधीर जो नाराज झाला आहे तर आपण त्याची नाराजी काय करूया, त्याचा रुसवा फुगवा दूर करूया. कवितेत मारेल तो बाजी, कवितेत तो मारेल तो बाजी म्हणजे काय, तो जिंकेल, त्याचा प्रकल्प तो चांगल्या प्रकारे करेल. मग ती आईला विचारते, आई आहे का घरात पिठाची सोजी. पिठाची सोजी म्हणजे माहिती आहे का तुम्हाला, पीठ म्हणजे असं हे असतं, जाड रवा असतो ना, जाड पिठाचा रवा असतो. रवा तुम्हाला माहिती आहे ना, त्याचा शिरा बनवतात, तसंच त्याची सोजी पण बनवतात. गुळामध्ये पातळ रवा पाण्यासारखा, रव्यामध्ये पाणी घालून गुळामध्ये शिजवून पातळ त्याचे खीर करतात, त्याला सोजी म्हणतात. आई आहे का घरात पिठाची सोजी. इथे मी चित्र दाखवले पहा. आई, सोजी तुला हवी तरी कशाला, लाडू खातेस अन बशी ठेवतेस उशाला. आई तिला म्हणते, तुला कशाला पिठाची सोजी हवी आहे, लाडू तू खातेस आणि बशी ठेवतेस उशाला. मग आईने पण इथे यमक जुळवून काय केलं, कवितेमध्ये संभाषण केलं आपल्या मुलीशी. सुधीर काय म्हणतो पहा, चला सगळे जेवण करू, चवळीच्या भाजीवर ताव मारू. चवळीची भाजी केली ना, तर त्या भाजीवर आपण ताव मारू म्हणजेच काय माहिती आहे ना, भरपूर जेवणे, पोटभर जेवणे, तर त्याला म्हणतात ताव मारू. सगळेजण मिळून एकत्र जेवण करतात, जेवतात. आणि मग आजी काय म्हणते, रात्र झाली आता झोपा, उघडू सकाळी कवितेचा खोपा. कविता आपल्याला म्हणायचे आहेत ना, कवितेमध्ये संभाषण करायचे. सकाळी आपण कवितेचा खोपा म्हणजे कवितेचं घरटं जे आहे आपलं, ते आपण काय करूयात, सकाळी उघडूया. आता रात्र झाली, पक्षी जसे घरट्यात झोपतात तसे आपण झोपी जाऊया आणि उद्या सकाळी आपण कवितेमध्ये पुन्हा संभाषण करूया.
सर्वजण झोपतात आणि सकाळी उठल्यावर सुधीरला सर्वजण कामात दिसतात. सर्वजण त्याला आपापल्या कामात दिसतात. आई आपल्या कामात, आजी आपल्या कामात, ताई आपल्या कामात. तो आईकडे जातो. सुधीर आईकडे जातो. आई काय म्हणते बा, सूर्य उगवला, चिमण्या उडाल्या, सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा सुटली आहे गारगार, आंघोळीचे पाणी केले गरम फार. आई म्हणते सूर्य उगवला, चिमण्या उड्या, चिवचिव चिवचिव, तुम्हाला चिमण्यांचा आवाज येतो की नाही. सगळ्यांच्या आंघोळी झाल्या, हवा गारगार सुटली आहे आणि आंघोळीचे पाणी केले गरम फार. गरम पाणी केले, आई सांगते, आंघोळीचे पाणी गरम केलेले आहे. ताई म्हणते, सुधीरला म्हणते, आंघोळ कर पटकन, नाश्ता कर चटकन, झालाय उशीर तुला, झटपट आवर मुला. ती सुधीरला म्हणते, पटकन आंघोळ कर बरं, नाश्ता कर पटकन. नाश्ता म्हणजे माहिती आहे ना, न्याहारी सकाळचं आपण जे खातो सकाळी, तर त्याला नाश्ता म्हणतात. तुला उशीर झाला आहे, झटपट आवर मुला. आजी म्हणते, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कान टोपी. आजोबांना काय द्या, स्वेटर मफलर द्या आणि काय द्या, आजोबांना कानटोपी पण द्या. तर कशासाठी, थंडी आहे ना, थंडीपासून बचावासाठी हीच युक्ती सोपी. मग इथे पण यमक जुळवलं बघा. आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. हे बघा, थंडीमध्ये कसं आपण स्वेटर घालतो ना, आणि जे वयोवृद्ध व्यक्ती असतात त्यांना जास्त थंडी वाजते, मग त्यांना स्वेटर, हे मफलर आहे, हे बघा शाल आहे, ही कानटोपी अशी असते, हे सर्व घालून ते बाहेर चालायला वगैरे जातात की ज्यामुळे थंडीचा त्रास होत नाही. मग आजी म्हणते, आजोबांना द्या स्वेटर मफलर, आणा कानटोपी, थंडीपासून बचावाची हीच युक्ती सोपी. कानटोपी सोपी, इथे सुद्धा यमक जुळलेलं आहे. सुधीर आंघोळ करून आवरून घेतो. आंघोळ करून काय, आवरून घेतो. पुढे पाहूया, ताई काय म्हणते, सुधीर तू लिहून घे नीट, यमक जुळायला हवे फिट, शब्दांचे यमक हवे नीट, तरच बनते कविता धीट. ताई काय म्हणते, नीट लिहून घे, यमक जुळायला हवं व्यवस्थित, हवे फिट, नीट फिट. यमक म्हणजे सांगितलं ना मगाशी मी, 2 ओळींच्या शेवटी जे शब्द असतात ते समान असतात, किंवा शब्दांचा शेवटचं अक्षर त्यांचं उच्चारण समान असतं, त्याला यमक म्हणतात. शब्दांचं यमक जर जुळलं तरच तुमची कविता बनते धीट. धीट म्हणजे काय, धैर्यवान. धीट म्हणजे आपण धैर्यवान म्हणतो असं, पण इथे या ठिकाणी कवितेच्या बाबतीमध्ये काय म्हणायचं, कविता धैर्यवान नाही तर चांगली. तुमचं यमक जुळलं तरच तुमची कविता चांगली बनेल, असं ताई त्याला सांगते. बाबा रात्रपाळी होऊन परत येतात. ते कामाला गेलेले असतात ना रात्रपाळीहून, ते सकाळी आले कामावरून. कालचा विषय त्यांच्या लक्षात होता, त्यामुळे लक्षात आला त्यांच्या. ते गालातल्या गालात हसतात आणि खुर्चीवर रेलून बसतात. रेलून म्हणजे माहिती आहे ना, खुर्ची अशा आराम खुर्चीला मागे झुकून आरामात बसणे, त्याला काय म्हणतात, रेलून बसणे असे म्हणतात. बाबा म्हणतात, कामाचा आलाय आता कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. वाळा म्हणजे काय माहिती आहे, सो वनस्पती असते, गवती वनस्पती आहे की जी पाण्यात टाकल्यावर काय होतं, पाण्याला म्हणजे सुगंध येतो आणि थंडगार लागतं पाणी. कसं प्यायला, एक प्रकारची सुगंधी वनस्पती टाकली की पाणी प्यायला थोडंसं पाण्याला चव येते. वाळा आपलं जसं बघा आपण चहामध्ये गवती चहा घालतो की नाही आपण, की त्यामुळे चहाला सुगंध येतो, तशाच प्रकारचं वाळा हे वनस्पती आहे. तर कामात आलाय कंटाळा, द्या थोडे पाणी टाकून वाळा. आई काय करते, कणिक मळते. पहा या चित्रात मी दाखवलं आहे, ते पीठ मळते आई, बरोबर ना, जेवण करायचं आहे आता, मी आई पीठ मळत आहे. कणिक तुम्ही नंतर मळा. कोण म्हणतात, बाबा. बाबांचे जणू संवाद चालू आहेत बघा. ते आईला म्हणतात, कणिक तुम्ही नंतर मळा, अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा. आधी शिरा करा, म्हणजे सकाळचं आहे ना, त्यामुळे सकाळचे ते काय म्हणतात, आधी शिरा. जसं मगाशी तुम्हाला मी सोजी सांगितले की नाही, रव्याची, जाड रव्याची, तर सोजी ही पातळ असते. शिरा म्हणजे हा बघा आपण तूप वगैरे घालून, ड्रायफ्रूट्स, केळं घालून चित्रात दाखवल्या पहा मी शिरा करतो ना, तो सुद्धा रव्याचाच करतात. अगोदर शिऱ्यासाठी रवा चाळा, बाबा म्हणतात. आई काय म्हणते, तोंड धुवा आंघोळ करा, कारण ते रात्रभरी कामावरून आलेत ना. तोंड धुवा आंघोळ करा, खा गरम शिरा. मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. बघा इथे शिरा, चिरा, यमक जुळवलं आहे की नाही. बटाट्यासाठी सुधीरला डबा पाहिजे, शाळेत जायचं आहे. बटाटे तुम्ही चिरा. तर बटाटे बघा ते चित्रात दाखवले पहा मी इथे,
किसण्यासाठी चिरण्यासाठी आधी बटाट्यांचं साल काढावं लागतं नाही का वरती, आणि साल काढून झाल्याला बटाटे असे लांब किंवा चौकोनी कापावे लागतात. तर ती आई काय म्हणते त्यांना की तोंड धुवा, आंघोळ करा, खा गरम शिरा, मग सुधीरच्या डब्यासाठी बटाटे तुम्ही चिरा. आजी काय म्हणते बघा, सुधीर आवर दप्तर ठीक, नाही तर कचऱ्याचे येईल त्यात पीक. दप्तर नाही आवडलं तर दप्तरामध्ये आपण कागद वगैरे कोंबतो की नाही, तर कचऱ्याचं त्यात पीक येईल, म्हणजे कचरा वाढेल. दप्तरामध्ये कचरा म्हणजे मुलांच्या दप्तर कसा असतो, कागद फाडले असतील त्याने, किंवा पेन्सिलला शार्पनर केलं असेल, टोक केलं असेल, तर वर्गात कचरा टाकू नये हा नियम असतो, माहिती आहे मुलांना तुम्हाला. त्यामुळे तो दप्तरातच ठेवतात मुलं. मग नाही जर साफ केलं तर कचऱ्याचं पीक होईल, अशी आजी म्हणते. टापटीपणा दररोज शिक. टापटीपणा म्हणजे स्वच्छता, आपले स्वतःची शरीराची स्वच्छता, घराची स्वच्छता, दप्तराची स्वच्छता, असं दररोज काय टापटीपणा केला पाहिजे. तर टापटीपणा दररोज शिक, आजी म्हणते. सुधीर, आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण. काय म्हणताय आता मला, म्हणजे तो म्हणतोय समजायला लागले मला कविता कसं करायची ती ना, खूप छान वाटते मला नाही कशाचीच वाण, तुमच्या वाचून हलेना पान. म्हणजे तुमच्याशिवाय माझं काही पानच हलत नाही आहे, की तुम्ही आहात ना, तुमच्याशिवाय माझी काही कामं होत नाही आहेत, कळलं ना. त्यामुळे आजी आई खूप छान, मला नाही कशाचीच वाण, म्हणजे मला कशाची कमतर नाही आहेत. आजी आहे, आई आहे, हे सगळी त्यांच्यामुळे माझी कामं होत आहेत, सुधीर म्हणतो. आजोबा होकार दर्शवतात, म्हणजे जे सुधीर म्हणतो की मला आता कशाची वाण नाही, कशाची कमतरता नाही आहे, तर आजोबा होकार दर्शवतात, संमती दर्शवतात मान हलवून. तेवढ्यात बाबा काही पुस्तके सुधीरच्या हातात देतात आणि काय म्हणतात बाबा, बस झाला कवितांचा पाऊस, अशाने थोडीच पूर्ण होणार हौस. आणि त्याच्या हातात पुस्तकं देतात. पहा बाबांच्या हातात बघा पुस्तकं आहेत. बाबा येताना पुस्तकं घेऊन आले आणि त्याच्या हातात देत आहेत की कवितांचा पाऊसच घरात पडला होता ना, सगळेच जसा पाऊस सगळ्या बाजूने पडत असतो, आपल्या घराच्या दारासमोरच नाही, घराच्या मागच्या बाजूला, घराच्या कौलावर सगळीकडे पाऊस पडत असतो, तसं काय होतं, सगळीकडून बोलत आहेत ना कवितेत. त्यामुळे बाबा काय म्हणतात, बस झाला आता कवितांचा पाऊस, सगळेजण कवितांमध्ये बोलत आहेत, अशाने थोडीच पूर्ण होणार आहे हौस. म्हणजे त्याला काव्यप्रतिभा अशाने थोडी निर्माण होणार आहे, थोडीफार निर्माण होईल. ही पुस्तकं त्याच्या हातात देतात आणि बाबा म्हणतात, हा घे थोरांच्या कवितांचा मळा. कवितांचा मळा म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला, मळा म्हणजे शेती, कवितांचा मळा. थोरांच्या म्हणजे आपल्या ज्या मराठी ह्याच्यातले की सर्वजण जे काही चांगले चांगले कवी आहेत की ज्यांनी आपल्यासाठी भरपूर कवितांचा अमोल ठेवा ठेवलेला आहे आपल्यासाठी, अशा थोरांच्या कवितांचा मळा म्हणजे शेतीच मी तुझ्या हातात देत आहे आणि वाचून लागेल तुला कवितांचा लळा म्हणजे तुला आवड निर्माण होईल कवितांबद्दल. तर अशा प्रकारे ही तुला पुस्तकं मी आणलेली आहेत, कळलं ना. मळा आणि लळा बघा, इथे पुन्हा यमक जुळवलं आहे बाबांनी बोलताना सुद्धा. वरती पण बघा कवितांचा पाऊस हौस, इथे सुद्धा यमक जुळवलेलं आहे. सुधीर काय करतो, बाबांकडून ती पुस्तकं घेतो, पुस्तकं वाचतो. पहा ह्या मुलाप्रमाणे अगदी तल्लीन होऊन जातो, गुंग होऊन जातो पुस्तकामध्ये आणि आनंदाने तो पुस्तक वाचतो. त्याच्या चेहऱ्यावर एक प्रकारचं समाधान दिसतं घरातील सर्वांना. म्हणजे ते कविता तो वाचतो आहे, थोरा मोठ्यांच्या कविता वाचतो आहे आणि कविता वाचता त्याने कशा कविता केल्या आहेत आणि त्या कविता वाचताना त्याला काय मिळत आहे, सुधीरला आनंद मिळत आहे. सुधीर म्हणतो, बाबा आई ताई आजोबा अन आजी असं झालंय वाचू किती, कविता अंगणात उतरल्या अति, त्या मी वेचू कशा अन किती. त्याला काय झालं आहे, तो एकदम जे इतका तो आश्चर्यचकित झाला आहे त्या कविता वाचून, सगळ्यांना सांगतो असं झालं आहे वाचू किती मी, कविता अंगणात उतरल्या अति. म्हणजे अंगणामध्ये जसे आपल्या चिमण्या वगैरे दाणे टिपायला येतात नाही का, आणि चिव करत दाणे खात असतात, तसं सगळ्या कविता माझ्या अंगणात आलेल्या आहेत आणि त्या कशा वेचू म्हणजे काय, गोळा करू, बरोबर ना. त्या कविता मी आता कशा वेचू आणि किती वेचू असं मला झालेलं आहे. कोण म्हणतो आहे तो, सुधीर म्हणत आहे. कोणत्या कोणत्या कविता आहेत बघा, शांताबाईंची बाग अन सुर्वेंची गिरणी, गदिमांचं घर अन बालकवींचे पुलराणे, चेतवले भावनांचे मोहळ तुम्ही म्हणे. पहा हे जे आहेत ना, शांताबाईंची बाग आणि सुर्वेंची गिरणी, हे सर्व आपल्या मराठी सृष्टीतले थोर कवी आहेत.
कवी आणि कवयित्री आहेत, ज्यांनी आपल्यासाठी कवितांचं अमोल ठेवा आपल्यासाठी ठेवला. पाहूया आपण कोण कोण आहेत ते. शांताबाई म्हणजे कोण? सुप्रसिद्ध मराठी कवयित्री व गीतकार शांता शेळके, शांताबाई शेळके. पहा, यांचं खाली मी तुम्हाला चित्रही दाखवलेलं आहे. आणि त्यांच्या शांताबाईंची कवितांची बाग आणि सुर्वेंची गिरणी. सुर्वे हे सुप्रसिद्ध कवी, मराठी कवी नारायण सुर्वे. आणि सुर्वेंची गिरणी म्हणजे काय? तर कवी नारायण सुर्वे यांची गिरणींची लावणी ही एक सुप्रसिद्ध काय आहे, त्यांची एक कविता आहे. तो वेगवेगळ्या कविता त्याने जे वाचल्या त्याचे नावं सांगतोय तो आता सुधीर त्या पुस्तकांमधून. गदिमा, गदिमा कोण आहेत? सुप्रसिद्ध मराठी गीतकार ग दी माडगुळकर. आणि गदिमांचे घर म्हणजे गदी माडगुळकर यांचं हे सुप्रसिद्ध गाणं आहे, खेड्यामधले घर कौलारू. तर हे तो वाचतो आहे त्यामधून सर्व. त्यानंतर अजून काय वाचतो तो? बालकवींची फुलराणी. बालकवी म्हणजे कोण हे बघा या चित्रात शेवटी दाखवलेत मी. सुप्रसिद्ध मराठी कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे. आणि त्यांची ही फुलराणी ही अतिशय प्रसिद्ध कविता जी आहे, हिरवे हिरवे गार गालीचे हरित तृणांच्या मखमालीचे, त्या सुंदर मखमालीवरती फुलराणी ही खेळत होती, फुलराणी ही खेळत होती. ही बालकवींची फुलराणी ही अतिशय सुंदर कविता तो त्या पुस्तकामधून वाचतो. आणि अशा सगळ्या वेगवेगळ्या ह्या जे सुप्रसिद्ध आपले कवी आहेत, कवी कवयित्री यांनी आपल्यासाठी एवढं कवितांचं दालन समृद्ध करून ठेवलेलं आहे आपल्या सर्व मराठी प्रेमींसाठी. आणि ते तो वाचताना त्याच्या तो कवितांच्या या सर्व थोर कवी कवयित्रींच्या कवितांच्या प्रेमात पडतो सुधीर. आणि तो काय म्हणतो? चेतवले भावनांचे मोह तुम्ही मनी. तुम्ही ह्या सर्वांनी काय केलं बाबा? बाबांनी मला जी पुस्तकं दिली ती वाचून काय झालेलं आहे? भावनांचे मोहळ म्हणजे भावना, माझ्या भावना जागृत झाल्या आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये काव्यप्रतिभा निर्माण झाली आहे, आपणच आपोआप निर्माण झाली आहे. त्याला कविता कशा करायच्या हेही त्याला कळलेलं आहे. सर्वजण टाळ्या वाजवतात व सुधीरचे अभिनंदन करतात, म्हणजे त्याला शाबासकी देतात, कौतुक करतात त्याचं की वा छान, तुला म्हणजे कळलं कसं कविता करायचं ते. आणि त्याची काव्यप्रतिभा वाढण्यास मदत झाली आहे. घरच्यांनीसुद्धा कवितामध्ये संभाषण केलं, त्यामुळेही त्याला मदत झाली. आणि पुस्तकांमधून त्याला इतकं तो भारावून गेला ह्या सर्व कविता वाचून, इतका आनंदित झाला की त्याला तो म्हणतो की मी ह्या कविता आता अंगणात इतक्या उतरल्या आहेत की ते कशा वेचू आणि किती वेचू हेच मला आता कळत नाही आहे. म्हणजे त्याच्या मनामध्ये काय झालेलं आहे? भावनांचे मोहळ काय केले आहेत या कविताने चेतवले आहेत, म्हणजे जागृत केलेले आहेत. आणि सर्वजण टाळ्या वाजवतात, त्याचं अभिनंदन करतात सर्वजण. आणि तो प्रसन्नतेने म्हणजे अगदी आनंदित होऊन प्रकल्प आपला तयार करतो आणि शाळेत बाईंकडे काय करतो? सादर करतो. अशा प्रकारे म्हणजे कवितेमधून संभाषण करत करत अगदी हसत खेळत त्याने आपल्या घरच्यांची मदत घेऊन सुधीरने कशा प्रकारे प्रकल्प तयार केला पहा बरं. असा तुम्हीसुद्धा तुमच्या शाळेत जर प्रकल्प तुम्हाला दिला असेल तर तुम्ही आनंदाने घरच्यांची मदत घेऊन ते काम पूर्ण करून शाळेत काय केलं पाहिजे? दिलं पाहिजे. तर अशा प्रकारे आज हा पाठ आपला इथेच संपलेला आहे. या पाठातले काही वाक्प्रचार जे आहेत त्यांचे अर्थ आपण पाहूया. मगाशी मी शिकवता सांगितलेलेच आहेत, पण पुन्हा आपण पाहूया. विचारात गुंतणे म्हणजे विचारामध्ये गुंग होणे. ताण येणे म्हणजे आपल्या बुद्धीवर दबाव येणे. खो देणे, नकार देणे किंवा धुडकावून लावणे, एखादी गोष्ट धुडकावून लावणे. खो खो हसणे म्हणजे मोठ्या आवाजात हसणे. पाश सोडणे म्हणजे बंधनातून मुक्त होणे. हेका धरणे, हट्ट करणे. ठेका घेणे म्हणजे कंत्राट घेणे किंवा बाजू घेणे, एखाद्याची बाजू घेणे. सहभागी होणे म्हणजे सामील होणे. आणि बाजी मारणे म्हणजे जिंकणे. अजून काही वाक्प्रचार आहेत, पाहूया आपण. ताव मारणे, जेवणावर ताव मारतो ना आपण, म्हणजे भरपूर जेवणे. गालातल्या गालात हसणे म्हणजे स्मितहास्य करणे. वाण नसणे, कमतरता नसणे, कमी नसणे एखाद्या गोष्टीचे. पान न हलणे म्हणजे एखाद्या गोष्टीशिवाय, चहाशिवाय काम न होणे. एखाद्या गोष्टीशिवाय माझं पानच हलत नाही म्हणजे काम आपलं होत नाही, तेव्हा असं म्हणतो आपण. होकार दर्शवणे, संमती देणे. तल्लीन होणे, मग्न होणे, गुंग होणे. सुधीर पुस्तकं मिळाली तेव्हा तो पुस्तकं वाचण्यात तल्लीन झाला.
भावनांचे मोहोळ चेतवणे म्हणजे भावना जागृत करणे, अभिनंदन करणे म्हणजे शाबासकी देणे आणि कौतुक करणे. समजले तुम्हाला? ह्या वाक्प्रचार एवढे वाक्प्रचार ह्या आपल्या पाठात आलेले होते, त्यांचे आपण अर्थ पाहिलेले आहेत. तर ह्या पाठात आज आपण इथेच थांबणार आहोत. धन्यवाद. या भागात आज आपण इथेच थांबूया. माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा व BMC एज्युकेशनच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे नवीन व्हिडिओचे तुम्हाला नोटिफिकेशन्स मिळतील. मुलांनो, घरी राहा व सुरक्षित राहा. धन्यवाद.